गुड आफ्टरनून मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो आहे धमाकेदार अशा संडे, जो की नवीन किल्ल्याला नवीन भेट देणार आहोत आपण. आणि आज आपला किल्ला जो आहे तो आहे हडसर किल्ला. हडसर किल्ला तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. ही हडसर किल्ल्याची जी पर्वतरांग दिसते, इकडे माझ्या ज्या बॅक साईडला बघू शकतात, इकडे तुम्हाला रेलिंग वगैरे दिसते. आणि ह्या पायवाटेनं आता आपण पुढे चाललो आहे. आमचा आता यूट्यूब सेटअप लागतोय. सेटअप लागल्यानंतर मग आम्ही चला जाऊन बघूया. तर आज आमच्याबरोबर जे आलेले आहेत त्यातला एक मेंबर चेंज झालेला आहे, जो होता पहिले विनयच्या जागी आज आलेला आहे आमचा निरंजन भाऊ. तर मग या सगळ्यांचं आपण जरा इंट्रोडक्शन वगैरे घेऊ. मग हे आमचे विजय भाऊ कुचे ना, विजय वगैरे आलेले आहेत. त्याच्यानंतर निरंजन आपल्याबरोबर जो होता तो तोरण्यासाठी जो प्रचंडगडला गेलो होतो तेव्हा होता. आणि आपले भाऊ सौरभ भाऊ ते आहेत. तर चला जाऊन बघूया आपला जो आजचा किल्ला आहे हडसर किल्ल्यानंतर. जसं आम्ही जुन्नरहून आलो, म्हणजे पुण्यापासून जर तुम्ही येत असाल तर 105 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मुंबईवरून जर येत असाल तर तुम्हाला 155 किलोमीटर अंतराचा असा डिस्टन्स पडतो. म्हणजे पुण्यापासून जर आला तर तुम्हाला जुन्नर गेला यावं लागतं. जुन्नरपासून तुम्हाला आपलं जो किल्ला दिसतो शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यालगतच आपल्याला राईड घ्यावा लागतो. तिथून राईड घेतल्यानंतर खामगावला यावं लागतं. खामगावला तुम्हाला ती खुंटीची वाट लागते. खुंटीच्या वाट आत्ता तरी तो प्रवास तिथून खूप अवघड आहे, म्हणून तिथून कोणी जात नाही मोस्ट ऑफली. आणि तिथून आम्ही आलो पेटवाडीपासून आल्यानंतर मग आम्ही इकडून पायदळ आणि याच्याने जे पायवाटेने इथून पुढे जातोय. आता इथून आम्हाला जास्तीत जास्त 1 तास तरी लागेल चढायला. आत्ता आम्हाला 12:15 वाजलेले आहेत. तर चला जाऊन बघूया. गडाच्या पायथ्याशी जेव्हा चढत असतो ना आपण, तेव्हा आपल्याला असे गावं लागतात. आणि ही शेती दिसते बघा आपल्या मागं. म्हणजे ही शेती ना अशी टप्प्याटप्प्यावर दिसते, जशी की पायऱ्यांसारखी केलेली अशी शेती दिसते. म्हणून आपल्या मागं आता आपण चाललेलो आहे. तरी आता इथे तरी बहुतेक शेती वगैरे आता दिसत नाही. काही ठिकाणी दिसते, काही ठिकाणी दिसत नाही आहे. चला आता चढायला चालू केलेलं आहे. माझ्या मागे दिसतो बघा, हा फोर्ट दिसत असेल तुम्हाला. हा आहे हडसर फोर्ट. रेलिंग वगैरे दिसते. रेलिंग वगैरे कव्हर करू आपण. इथून मग आपल्याला वर जायचं. वरून जाऊन आपण बघूया. चढायला खूप उशीर झाला आहे आम्हाला. एवढा उशीर झाला आहे ना, हे 12:30 वाजता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. लोक उतरतात आणि आम्ही चढतो आहे एवढ्या पॅचमध्ये. तरी त्याला जाऊन बघूया पायवाटाच्या कच्च्या रस्त्याने. आणि आम्ही सर्वात सोपा मार्ग निवडला आहे. जो पेटीची वाडी आहे, हा मार्ग आम्ही निवडला आहे. आणि हा खूप सोपा मार्ग आहे. याच मार्गाने आम्ही जाण्याचं डिसाईड केलेलं आहे. कारण की उगाच ते कठीण मार्गाने जाऊन हाल करण्यात काही मजा नाही. हा लागला आपल्याला हडसर फोर्टचा हा आपला बघा ते सॉल्ट वगैरे दिसतो. ती रेलिंग दिसते तिथं आपल्याला. ती रेलिंग आहे. जायला रस्ता बघू अजून कुठे काय. तरी आम्हाला जिकडनं रस्ता भेटतो तिकडनं जातो आम्ही. ते पेटवाडी गाव आहे, तिथून आलो आम्ही. ती पेटेची वाडी, इथून आता चाललो आहे, बघतोय आम्ही. अशा रीतीने आम्हाला निरंजन पुढे गाईड करतोय. मागं सौरभ वगैरे राहिला आहे. या रस्त्याने आपण चाललो आता पुढे आपल्याला बोर्ड वगैरे लागेल. हडसर किल्ला, ज्याला उर्फ पर्वतगड म्हणतात, त्या किल्ल्याची थोडीशी माहिती इन्फॉर्मेशन वाचू आपण. असं एकदम शांत वातावरण लागतं आपल्याला. चिल, एकदम थंडगार, वेगळं नेचर वाटतं कधी सह्याद्रीत आल्यावर. जबरदस्त मजा येते. या तुम्ही फिरायला कधीतरी. एकच असा संडे भेटतो, त्या संडेला एन्जॉय करा, मन मोकळेपणाने जगा. बाकी काय आयुष्यात काम करणे आणि आहेच. एवढे आंब्याची झाडं लागलीत ना, आता खूप आंब्याची झाडं लागलीत. एक कच्ची पायवाट लागला आता आम्हाला हडसर किल्ला चढण्यासाठी, ज्याला पर्वतगड म्हणतो त्या गडाला. ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, ही कच्ची पायवाट. आपल्याला बोर्ड लागेल. त्या बोर्डावरचा जो इतिहास मी तुम्हाला थोडाफार वाचून सांगू शकतो. आणि त्यानंतर पुढे अजून एक बोर्ड आहे की जुन्नर वन विभाग यांचा जो बोर्ड आहे, त्या बोर्डावर काय काय लिहिलं आहे ती पण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. मग आता आपण किल्ल्याजवळ येऊन पोचलो आहे. आपल्याला रेलिंग वगैरे लागेल आणि ती रेलिंग वगैरे कवर करू. आणि माझ्या मागू बघू शकतात हा हडसर किल्ला. आणि त्या कच्ची पायवाट आणि एक चेकपोस्ट लागतं. फर्स्ट ऑफ ऑल ते चेकपोस्ट कवर करू आणि त्यानंतर आपला जो किल्ला आहे चढण्यास सर करू. चला जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, हडसर किल्ल्याला येऊन पोचलो आहे, ज्याला उर्फ पर्वतगड म्हणतात. त्या किल्ल्याची आपण थोडी माहिती वाचूया. बोर्ड वगैरे लागला आपल्याला. त्या बोर्डवर आता थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली तुम्हाला वाचून दाखवतो. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहन शिल्हार यादव किंवा बहमनी या राजांच्या सत्तेचा
काळात या गडाची निर्मिती झाली असण्याची शक्यता आहे। शहाजी राजांनी जो 1636 ते 37 मध्ये जो मुघलांशी केलेला तह होता ना, त्याला माहुली तह होता। त्या तहामध्ये हडसर किल्ला एक होता। जयराम बेंडे यांच्या पर्णल्लव पर्वत ग्रहणाख्यानामध्ये असा ग्रंथ आहे, सांस्कृतिक काव्य ग्रंथ आहे। त्या पहिल्या अध्यायातील 37व्या श्लोकात हडसरचा उल्लेख केलेला आहे। आता तुम्हाला सांगतो बा, चामुंडगिरी, चावण, हरिश्चंद्रगड, महिषगड व हडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे। गडाचे पर्वतगड हे नामकरण याच काळात झाले असावे। कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बकरीमध्ये या गडाचे उल्लेख पर्वतगड असाच करतात। मग 1670च्या साल्हेर विजयानंतर शिवरायांचा हरिश्चंद्रगड, जीवधन सोबत हडसर ही जिंकून घेतला। पुढे औरंगजेबाने ऑक्टोबर 1702 मध्ये हा गड जिंकून घेतला। त्यानंतर मराठ्यांनी याचा ताबा 1748 मध्ये घेतला बघा। यानंतर 1818व्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर आसपासचे किल्ले जिंकले। मेजर एम लीड याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला वेढा घातला आणि 25 एप्रिल 1818 रोजी हा गड ताब्यात घेतला। मग तुम्हाला इंग्रजांचा पुढे इतिहासच माहिती आहे। चला अजून बघूया। तर असा आपला कच्चा रस्ता लागतो। कच्चा रस्ता म्हणू शकता, ही पायवाट म्हणू शकतात, दगडात कोरलेली पायवाट लागते। परत इथं पण खुणा दिसतात आपल्याला ह्या पायवाटांच्या, पण हे कालांतराने तुटलंय की तोडलंय हे माहीत नाही। पण बहुतेक काही गडकिल्ल्यांवर इंग्रजांचंच आपल्याला हे दिसतं की त्यांनी नष्ट केलेले आहेत। बहुतेक हे त्याचं दिसावं, त्याचं स्वरूप असू शकतं। हे असे कच्चा रस्ता लागला, तिकडून आपण फिरून आलो, खाली चेकपोस्ट लागली, त्या चेकपोस्टच्या मार्गाने आपण इथून आलो। ही पेटेची वाडी आणि इथून आता आपल्याला वर चढायचं आहे। आम्ही चढायला सुरुवात केलो ना, आपल्याला आता सगळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात। त्यांचे अवशेष दाखवतो बघा तुम्हाला। हे बघा, त्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसतात। त्याच्यानंतर थोडं पुढे आलो ना, अजून एक म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट असा होईल आपल्याला। ह्या दोन डोंगरांच्या मध्ये आपल्याला रस्ता लागतो, म्हणजे हा एक डोंगर आणि तो एक डोंगर, ह्या दोन बेसॉल्ट डोंगरांच्या मध्ये आपल्याला पायवाट लागते। त्या पायवाटने आपल्याला आता वर जायचं आहे। असं आपल्याला हे सातवाहनांच्या काळातलं स्ट्रक्चर दिसतं बघा, थोडीशी दगड वगैरेची रचना दिसते। त्याच्यानंतर असा कच्चा रस्ता आणि थोडी रेलिंगचा मार्ग लागतो। हा रेलिंगचा मार्ग एवढाच आहे, याच्यानंतर पुढे नाही। मग आपल्याला नॉर्मल कच्चा रस्ता लागतो। मग या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं। परत अजून थोडी रेलिंग लागणार, म्हणजे काही काही ठिकाणी रस्त्याचे अवशेष आहेत आणि काही काही ठिकाणी रस्त्यांचे अवशेष नाही आहेत। मग आता हा जो क्रॉस करू, हा क्रॉस केल्यानंतर आपल्याला दोघं डोंगरांच्या मधला जो रस्ता आहे तो कव्हर केल्यानंतर इथून थोडं बघा, या रस्त्याने असं पुढे आलो, असा एक रस्ता लागतो। या रस्त्याने जर असं पुढे आलो ना, अजून मस्त असं एक ओपन सरफेस दिसतो बघा। या ओपन सरफेसवर ना हे पूर्ण गावाचं स्ट्रक्चर दिसतं। बहुतेक या गाडी इथं ना हा बुरुज वगैरे असावा किंवा असूही शकतो, कारण की इथं काही काही दगडांचे अवशेष दिसतात। हा इकडे दगडांचा अवशेष दिसतो, म्हणजे फक्त पडलेले दगड नाही आहेत, तर यांचे बुरुज वगैरेचे स्ट्रक्चर म्हणजे एकावर एक रचलेले आहेत। म्हणून बुरुज वगैरे पण असू शकतो, कारण की इथून ही नाणेघाट जी डोंगरांची लाईन आहे याच्यावर लक्ष ठेवता येतं ह्या ओपन सरफेसपासून, जे की बरोबर हडसर किल्ल्याच्या थोडं खाली याच्यावर हडसर किल्ला आहे। ती तटबंदी दिसते आणि आपल्याला अजून ह्याच रस्त्याने पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर हा असा ओपन जो प्लेस लागतो, या ओपन प्लेसला आपण उभं आहेत। हा माणिकडोह धरण लागतो तिकडे बघा। हा माणिकडोह धरण आहे, एक्झॅक्ट माणिकडोह धरणाच्या बाजूलाच आपण तिथं गाडी वगैरे पार्क केली आपण। आणि हा एवढा काही अवघड किल्ला नाही जसं म्हणतो आपण, फक्त तुम्ही ज्या कडेच्या मार्गाने जे दुर्गारोहण जर करून गेले तुम्ही, तर तिथूनच तो मार्ग हार्ड आहे, बाकी काय नाही। बाकीच्या ठिकाणी हा मार्ग एकदम इझी आहे आणि सोपा आहे। म्हणून आम्ही सोप्या मार्गाने, म्हणजे पेटेची वाडी आहे त्या ठिकाणून हा मार्ग निवडला आणि सोप्या मार्गाने आम्ही निघालो आहे। तर चला जाऊन बघूया। हे जे दृश्य आहे ना, हे आता एवढं सुंदर दिसतंय, म्हणजे आता तो उन्हाळा लागणार आहे, हे दृश्य आता एवढं सुंदर दिसतंय, तर विचार करा तुम्ही हे दृश्य पावसाळ्यात किती सुंदर दिसत असं। अजून हा पूर्ण बेसॉल्ट एकदम काळा, हा जो क्षार दगड आहे ना, हा बेसॉल्ट दगड आहे, तो दिसतो आपल्याला बघा। आता आपल्याला इथं तटबंदी दिसते, आपल्याला इथून तटबंदी तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण असं दगडांची ही तटबंदी दिसत असते बघा। पुढेच्या आकाराने पुढे कमी आहे, पुढे दिसत नाही। परत आता कातडात कोरलेल्या पायऱ्या लागतात बघा। आता कातडात कोरलेल्या पायऱ्या ह्या कव्हर करायचं बघा। टोटल या दगडावरती ना हे जे स्ट्रक्चर दिसतं बघा सगळं,
हे चिनी हातोडीच्या माराने बघा सगळे याच्यावर घाव दिसतात, चिनी हातोडीच्या माराने. असा हा सातवाहन राजांच्या काळामध्ये कोरला गेलेला असा पायरी मार्ग आहे, जे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. जे बाटली पडल्याचे पराक्रम. हे माकड आलं माकड आलं माकड आलं आलं बघा. काय करत नाही ना. बसलेले आहेत बघा कसे बसलेले आहेत. तो एक तिकडे बसलेला आहे, एक तिकडे बसलेला आहे. अशी टोळीची टोळी लागलेली. फायनली आपण आता हडसा झाला, पायऱ्यांनी चढायला मार्ग चालू केला. गडाच्या जवळून पोचलो. एक्झॅक्ट आपल्याला पायऱ्या हा आपल्याला नकाशा वगैरे दिसतो. हा असं तटबंदी व बुरुज दिसतो, जो महादरवाजा पहिला महादरवाजा लागेल त्याला क्रॉस करू आणि त्याच्यावर तुम्हाला मी थोडंसं तिथे एक्सप्लेन करतो आणि तिथून मग आपण पुढे जाऊ. इथून आता आपण रस्त्याने वर आलो. पायऱ्यांच्या मार्गाने वर आल्यानंतर आपल्याला असा हा बोर्ड दिसतो. बोर्ड दिसल्यानंतर परत आपल्याला हा असा मार्ग दिसतो. या मार्गाने म्हणजे आता इकडनं जाऊ, इकडनं मग परत आपल्याला राईट टर्न घ्यायचे. दरवाजाची आखणी म्हणजे गोमुख टाईप आखणी दिसते आपल्याला. हा आपल्याला कच्चा रस्ता लागतो, पाय वाट बघा. परत असं फिरून याला असं फिरल्यानंतर हा आपल्याला दरवाजा या प्रकारे दिसतो. हा गोमुख आकाराचा दरवाजा दिसतो आपल्याला. पायऱ्या वगैरे लागतात आपल्याला. हा सिंपल म्हणजे गोमुख दरवाजा आकाराचा दरवाजा हा असा आहे. म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावर गोमुख दरवाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. सिंपलचं असं एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही शत्रू हत्तीच्या किंवा उंटाच्या माराने डायरेक्ट येऊन दरवाजाला धडक देऊ नये किंवा त्याला जास्तीत जास्त वेळ मिळू नये युद्ध करण्यासाठी किंवा दरवाजे तोडण्यासाठी, म्हणून या गोमुख पद्धतीच्या आकाराच्या दरवाजाचा वापर केला जात असे. म्हणून हा दरवाजा आपल्याला इकडनं आल्यानंतर परत राईट साईडला टर्न यावा लागतो. या गोमुख आकाराचा जो असा दरवाजा आहे हा स्वतःचं किंवा वासराला काही दूध पाजताना जेव्हा त्याचं तोंड ज्या शेपमध्ये होतं त्या शेपमध्ये ह्या दरवाजाचा आकार दिसतो आपल्याला. आता आपण जो प्रवेशद्वार आहे पहिला, ज्याला गोमुख दरवाजा, जो हडसर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो त्या दरवाज्यात आहे. त्या दरवाज्यातून आता आपण गेट ओपन करू. जो शिवकालीन दरवाजा, जी शिवप्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे त्यांनी बनवलेला हा दरवाजा आत्ता आहे, त्यावेळेस नाही. कारण की त्यावेळेस 300 ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या 300-350 वर्षाच्या काळातला हा दरवाजा राहू नाही शकत किंवा तोडलाही असेल निजामशाही वगैरे यांनी. पण त्यानंतर या किल्ल्याचं या दरवाजाचं काम बघा कसं दिसतंय, मला दाखवतो. एक हे बघा वरती आपल्याला हे चिनी हातोडीने खोदीव काम केलेलं दिसतं. परत हा दरवाजा त्या काळात कसा असणार बघा, भिंतीमध्ये याचं लाकडाचं काम केलेलं दिसतं वरती. आणि तिथून मग इथं बघा आपल्याला हे दिसतं आपल्याला दरवाजा अडकवण्यासाठी. म्हणजे हा दरवाजा जर असा लागलाय, हा दरवाजा जर असा लागतोय तर याला आपल्याला जी कडी असते आताच्या पद्धतीची कडी, ती कडी अशी लागलेली असते. इथं असं मोठा रॉड लावलेला असतो लाकडाचा, तो रॉड इथं लावायचा आणि हा दरवाजा पॅक होणार असं हे दिसतं. म्हणून हा दरवाजा आपण ओपन ठेवूया. आणि इथून पुढे आपण आल्यानंतर बघा हे बघा आपल्याला परत बहुतेक इथं सुद्धा एक दरवाजाची व्यवस्था असावी असं दिसतं. इथून मग परत पुढे आल्यानंतर हा महादरवाजाचं स्ट्रक्चर असं दिसतं. मग आपल्याला शिपायांचे देवडे दिसतात बघा, ही देवडी दिसते आपल्याला. देवडीचं काम दाखवतो तुम्हाला. देवडी दिसते आपल्याला बघा, ही देवडी आहे. इथं शिपाई वगैरे कमीत कमी आताच्या वेळेस इथं 5 ते 10 लोक राहू शकतात, आराम वगैरे करू शकतात असं आहे. तर इथं अशी व्यवस्था आहे, तुम्हाला दाखवतो बघा. अजून तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे देवडीचं काम दिसतं बघा. इथं दिवा वगैरे लावण्यासाठी एक थोडंसं चौकट केलेलं आहे, ज्याला आपण हे म्हणू शकतो खोपणी वगैरे देवारा ठेवण्यासाठी केलेलं आहे, दिवे ठेवण्यासाठी. तिथून परत महादरवाजापासून वर आल्यानंतर देवड्या वगैरे बघितल्या. तेवढं बघितल्यानंतर आता आपण जो हा कातडात कोरलेला जो रस्ता आहे, जो पायऱ्या आहे, त्या पायरीने आता आपण वर जाऊया. कमीत कमी 1.5 ते 2 फुटांच्या या पायऱ्यांचा जो अंतर आहे हा दिसतो आपल्याला. म्हणजे त्या काळातल्या लोकांची हाईट किती असेल, म्हणजे त्यांना पायऱ्या त्या हिशोबाने. आपल्या घरकामामध्ये आपण बघतो आपल्या पायऱ्यांची हाईट कमीत कमी अर्धा फूट असते, तशी दिसते. तर इथे ही 2-2 फुटाची हाईट दिसते आपल्याला. पाणी जाण्यासाठी रस्ता बनलेला आहे. इकडे असे कातडात करून
आणि इकडे हा असा आपल्याला महादरवाजाकडे उतरताना रस्ता दिसतो. अशा रीतीने जेव्हा आपण वर येतो ना, तो पहिला गोमुख दरवाजा दिसतो बघा आपल्याला. हा पहिला गोमुख दरवाजा, ही तटबंदी दिसते. त्याच तटबंदीच्या अपोजिट साईडला आपण उभे आहेत, म्हणजे तो दरवाजा तिकडे आणि त्याच्या अपोजिटला आपण उभे आहेत. कारण की ही जी तटबंदी लागली आपल्याला, ही बघा, ही सगळी जी तटबंदी, महादरवाज्यात जो कोणी येत असेल त्याच्यावर युद्ध करण्यासाठी ही तटबंदी असावी, जी की चौकट शेपमध्ये बनवलेली गेलेली आहे. त्या फांद्या दिसतात बघा आपल्याला, त्या अशा प्रकारे फांद्या दिसतात. ही इथून युद्ध करता यावं आपल्याला, म्हणजे इथून बंदुकीने किंवा बाणाने आपल्याला मार करता यावा, असे फांदे दिसतात बघा. हे असं स्ट्रक्चर दिसतं. हा एक झेंडा बुरुज आहे, याला झेंडा बुरुज बी म्हणू शकतात किंवा एक बुरुज म्हणू शकतात. ही गडाच्या किल्ल्यावरून आपल्याला दिसू शकतो की इथं काय काय स्ट्रक्चर आहे हे दिसतं बघा आपल्याला. सातवाहन राजांच्या काळामध्ये जे काम केलं गेलेलं आहे ते काम आपल्याला दिसतं इथं. कारण की नाणेघाट जो व्यापारी मार्ग होता, त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हडसर किल्ला हा सर्वात महत्त्वाचा होता, म्हणून ह्या किल्ल्याची निर्मिती सातवाहन राजांच्या काळामध्ये केली गेलेली होती. जे आपल्याला झेंडा वगैरे लागतो, हा साहेब बुरुजाचा एक दिसतं. आणि पलीकडे पण एक दरवाजा दिसतो. इकडे उतरण्यासाठी दरवाजाचं पायावर तर काही दिसत नाही, पण हा एक इकडे दरवाजा दिसतो. हा असा बुरुज दिसतो आपल्याला. आता हा ढासळला आहे किंवा एवढा नाही दिसत आहे. थोडं तुझ्या वर पण आपण वर आल्यानंतर आपल्याला हे कसं एक आकृती दिसते. एक्झॅक्ट हे काय मला माहीत नाही, कारण की ते नक्षीकाम वगैरे दिसतंय आणि हे असं दिसतंय, पण एक्झॅक्ट काय हे कळून येत नाही आहे. पण एवढं भारी दिसते, सुंदर आहे. इथून हे टोटल असं कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. हे असं का पूर्ण अभ्यासवाल दगड दिसतो. इथून आपल्याला परत आता एक दुसरा मार्ग लागतो, तर बघूया. आता आपण जो मेन प्रवेशद्वार आहे महादरवाजा, तिथून वर आलो. वर आल्यानंतर आपण जरा थोडंसं पुढे आल्यानंतर आपण एक थोडंसं ती आकृती बघितली जी दगडात होती, ते बघितलं. त्याच्यानंतर हा जो हडसर किल्ला आहे, हा हडसर किल्ला खूप महत्त्वाचा होता, जो की राज्यमार्ग होता, व्यापारी मार्ग होता, म्हणून हा हडसर जो किल्ला आहे हा खूप महत्त्वाचा किल्ला होता. त्याच्यानंतर आपण या गडकिल्ल्यावरून भरपूर किल्ले आपल्याला दिसतात, जसं की शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर तर आहेत. परत माणिकडोह प्रकल्प, माणिकडोह हा मोठा जलाशय दिसतो आपल्याला. माझ्या मागं बघू शकता, हा सगळा माणिकडोहाचा प्रकल्प दिसतो. तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही, पण इकडे दिसतो. पण त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला परत बघा अजून एक पायऱ्या लागलेल्या आहेत, त्याच्या कातळात करू पायऱ्या दिसतात बघा. या सगळ्या माझ्या मागं दिसतील. एकदम सुंदर आणि अशा छान रीतीचं प्रकल्प म्हणजे बनवलेला गेलेला आहे ना, गोष्टी काही ते एवढं छान दिसतं आपल्याला बघा. हे बघा, एकदम सुंदर अशा प्रकारे या पायऱ्या वगैरे दिसतात. आणि या पायऱ्या आपल्याला मस्त एकदम शेपमध्ये दिसतात, जे की सातवाहन राजांनी ह्या कातळात कोरून बनवलेल्या पायऱ्या आहेत, ज्या आपल्याला ह्या इथं दिसतात. परत इथं बहुतेक मला वाटतं अजून एक दरवाजा लागेल, तो आपण बघूया. आता आपल्याला लागला दुसरा महादरवाजा. दुसरा महादरवाजा, पहिला तो कव्हर झाला, दुसरा महादरवाजा आला. दुसरा महादरवाजा झाल्यानंतर अर्धा गोलाकारमध्ये बुरुज दिसतात दोन, जे की टोटल पूर्ण दगडात कोरलेले आहेत. असं हे आपल्याला इथं बसण्यासाठी जागा किंवा बुरुज दिसतो. ह्या आत जोपर्यंत दगड आहे तोपर्यंत हा दगडाचं बुरुजाचं काम, आणि त्याच्यावर मग बांधकाम केलेलं दिसतं. तिथून परत दुसरा दरवाजा, दुसरा मेन दरवाजा असं लागल्यानंतर हा आपल्याला दरवाजा दिसतो बघा. हा पण दरवाजा बहुतेक शिवप्रतिष्ठान मंडळचे त्यांनी केलेला असावा, असे काम दिसतं. पण दुसऱ्या दरवाज्यात एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की तर दोन देवड्या दिसतात, जे की शिपायांसाठी ठेवलेल्या आहेत. ते दोन देवड्या आपण आता कव्हर करू बघा. परत हे दोन देवड्या दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर इथून परत दुसरा देवडा दिसतो आपल्याला. पूर्ण जो देवड आहेत ह्या पूर्ण टोटल दगडात कोरले गेलेले आहेत शिपायांसाठी. दरवाजा दिसतो. अंदर निरंजन आहे जो ब्लॉक काढतो, आता तो खाली चेक करून पडला होता, आता तो ब्लॉगिंगला रेडी झाला डायरेक्ट. पप्पा आमचं बोलण्याचा म्हणजे शब्दाने किती प्रभाव पडतो. ते लहान मुलगी पण येऊ राहिली. चला इथून आता वर जातो आम्ही. वर वगैरे टोटल कातडात कोरलेल्या पायऱ्या कव्हर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महादरवाज्यात ह्या टोटल कातडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आणि इथून मग सर्वात बेस्ट आणि उत्कृष्ट अशी एक प्रतिमा, ज्याला राजमुद्रा सुद्धा म्हणू शकतो, ती दिसते आपल्याला बघा. ही एक मुद्रा दिसते बघा आपल्याला. आणि एक पाण्याची टाकी लागते इथं. हा पहिला व्लॉगच तसा बनवला. बनवलं हे टाकलं.
आमच्या आजचे जेवणाचे जे मानकरी आहेत विजय भाऊ कुचे यांनी आमचं जेवण घेऊन आलेले आहेत. आता आम्ही गडावर बसलेलो आहे मस्त हडसर किल्ल्यावर आणि तर जेवण करतो आहे. मस्त ठेचा आहे, चपाती आहे आणि आमचे सौरभ भाऊ सलाड बनवत आहेत. सलाड बनवायचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे. आमचं जेवण झालंय पण त्यांचं काय जेवण व्हायना. ते मस्त पण एक नंबर जेवण. कृपया करून तुम्ही बी या, घरूनच काहीतरी घेऊन या, पण कचरा करू नका गडावर. जसं आहे तसं घेऊन जावं रिटर्न. आम्ही आणलेलं साधन सामग्री सगळं घेऊन जाणार आहे. आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आत्ता आपण निघालेलो आहे. मग गडाच्या थोडंसं जिथं जेवण केलं त्याच्याच बॅक साईडला थोड्या अंतरावर आपल्याला तोफा लागलेल्या आहेत. त्या तोफा बघूया आपण. बघा आता या बघा, या तोफ दिसतात आपल्याला सगळ्या. हे लाकडी दिसते म्हणजे आकार दिला आहे. ही तुटलेली असावी. ही लोखंडाची तोफ आहे आणि ते थोडं थोडंसं लाकडाचं स्ट्रक्चर तिला दिलेलं आहे. आता आपण हडसर किल्ल्यावर तोफ बघितल्यानंतर आपल्याला लागली कमानी टाकी. जी कमानी टाकी बघूया. असा आपल्याला बोर्ड दिसतो. बोर्ड दिसल्यानंतर ही आपल्याला दिसते कमानी टाकी. बघा थोडं पुढे अंतरावर आलं ना आपल्याला असे एक अवशेष दिसतात. बघा हे अवशेष एक्झॅक्ट समाधी आहे की काय, मला तर समाधीच वाटते. कारण की या चारी कोपऱ्यांनी सेमच असं आहे. याचं जे स्ट्रक्चर आहे सेम असं आहे. ही समाधीच असावी. इकडून पुढे हे पण एक स्ट्रक्चर दिसतं असं. बघा हे खाली ही पण एक समाधीच असावी असं वाटतंय. बघा हे एक आणि ते तिथं कोणाची तरी समाधी वाटते आपल्याला. पण एक्झॅक्ट काय आहे हे सांगता नाही येणार आपल्याला, पण असले अवशेष दिसतात आपल्याला. गडावर आलो ना असे आपल्याला छोटे छोटे अवशेष भेटतात. बघा हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीला दर्शवत असतात की कुठल्या ना कुठल्या स्ट्रक्चरला दर्शवत असतात. जसं की आता आपल्याला इथून थोडा एक बोर्ड लागला आहे जे की धान्य कोठार, म्हणजे इकडे धान्य कोठार आहे. माझ्या तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता इकडे धान्य कोठार आहे. सॉरी राईट साईडला इकडे धान्य कोठार दिलेला आहे. हा एरो दिलेला आहे. चला आता आपण आता जाऊन इकडे बघूया की धान्य कोठार कसे आहेत. तर धान्य कोठार दिसायला बघा दिसायला हे कुठले तरी वाड्याचे वगैरे अवशेष दिसतात. बघा वाड्याचे दिसतात किंवा धान्य कोठारावर असलेली ही चौकी सुद्धा असू शकते. ती दाखवल्या जाते. त्याच्यानंतर जाऊन बघूया की आपल्याला दिसतं कसं स्ट्रक्चर धान्य कोठार यांचं एक्झॅक्ट. पण धान्य कोठार बघायला जाणार आहे जे की आता बघू. तुम्हाला वाटणार आहे नाही की इथं धान्य कोठार असू शकतं, एवढ्या परिसरात असू शकतं का, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. ते आता आपण बघायला जाणार आहोत. चला जाऊन बघूया की कसं आहे एक्झॅक्टली. म्हणजे याचं स्ट्रक्चर एवढं जबरदस्त बनवलेलं आहे ना. हे सातवाहन काळाच्या राजाच्या याच्यात बनवले गेलेले आहेत स्ट्रक्चर आहेत. हे बघा आता आपण बघूया. असा रस्ता लागलाय. या पायऱ्या लागल्यात माझ्या अशा. त्या पायऱ्या उतरलो म्हणजे कोणाला कळून सुद्धा येणार नाही की इथं धान्य कोठार असू शकतं. मग आता इकडे उतरूया आपण. निरंजन कुठे तिकडे आहेत का? हे बघा आता धान्य कोठार बघूया आपण. माझ्या राईट साईडचं धान्य कोठार बघूया आपण आता. कसं आहे? बॅटरी नाही का? राईटला समोर आणि लेफ्टला. समोर जर बघितलं तर ऑलरेडी 3 धान्य कोठार आहेत 3 साईडला. इकडे गेले तर एक सिंगल लागते, इकडे गेल्यावर 2 लागतात. अशा धान्य कोठार दिसतात आपल्याला. आणि वर जर स्ट्रक्चर बघितलं ना तर कोणाला कळून सुद्धा येणार नाही. म्हणजे आधी दुश्मनांना कळून सुद्धा येणार नाही की इथं धान्य कोठार आहे म्हणून. कारण की असं याचे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आधी जर तुम्ही वर येताना बघितलं ना तर कोणाला कळत सुद्धा नव्हतं की इथं धान्य कोठार आहे. बाहेर निघत आहोत जे कशा प्रकारे यांनी काम केलेलं बघा. धान्य कोठारच्या बाहेर असं बाहेर निघालो आपण. ह्या पायऱ्याने आता आपण वर चढणार. म्हणजे इकडून वर चढलो हे अशा वर आल्यानंतर आपल्याला कळूनच येणार नाही की इथं धान्य कोठार आहे. कारण की इकडे दरी आहे. टोटल ही दरी दिसते आणि हे इकडे आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे पूर्ण या डोंगराच्या खाली यांनी धान्य कोठार कोरलेलं आहे. जे कोणालाही कळून येणार नाही की इथं धान्य कोठार आहे. पण आहे धान्य कोठाराच्या वरच्या साईडला जे की आपला हा बोर्ड होता. जो हा बोर्ड आहे त्या बोर्डामुळे आपल्याला कळालं आहे की इथं धान्य कोठार आहे. नाहीतर नवीन जर कोण असेल त्याला कळणार सुद्धा नाही की इथं धान्य कोठार आहे. मग इथं पण आता बघू वरनं कसा व्ह्यू दिसतो धान्य कोठाराचा. बघा हे बघा हा धान्य कोठाराचा व्ह्यू दिसतो वरनं.
हे बघा असं हे स्ट्रक्चर दिसतं धान्य कोठाराचं, जे की सातवाहन राजांच्या काळामध्ये सातवाहन राजांनी हे करून ठेवलेलं होतं. असं हे स्ट्रक्चर दिसतं. आता हा आपल्याला तलाव लागला आहे. तलावामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत ज्या कोरलेल्या आहेत. तिकडे आपल्याला ती समाधी एक मंदिर एक्झॅक्ट नाही कळत. इकडे पण तसं स्ट्रक्चर दिसतंय. त्याच्यानंतर आता आपण येऊन पोचलोय, जे की प्रत्येक गडकिल्ल्यावर कॉमन गोष्ट असते व तुम्ही म्हणू शकता एक दैवतस्थान म्हणजे महादेवाचे मंदिर, जे आता आपण कव्हर करणार आहे. म्हणजे याचं जे स्ट्रक्चर ना एकदम पुरातन काम दिसतं बघा, एकदम जुनं याच्यात काम दिसतंय जे आता आपण बघतोय. त्याच महादेव मंदिराला आता आपण भेट देऊ आणि बघूया की कसं आहे काय आहे. आणि हे जी दगडांची राईंग वगैरे दिसते ना, इथं तटबंदी वगैरे काय असावं बघा. आपल्याला हे लागले आता नंदी महाराज यज्ञकुंड लागतं, इथं नंदी महाराजांचा फोटो लागतो, पायऱ्या वगैरे लागतात. चला त्यामध्ये दर्शन वगैरे घेऊ. मंदिरात महादेवाच्या मंदिरात प्रवेश करूया आता आणि बघूया. हा महादेवाच्या मंदिराचा बाहेरचा परिसर दिसतो आपल्याला, नंदी महाराज दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला असं हे दरवाजा लागतं, गणेशाची आकृती लागते आणि इकडे कीर्तिमुख लागतं. कीर्तिमुखाचं तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आधी महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग कीर्तिमुखाबद्दल तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळात. त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागते बघा, अशी कातळात कोरलेली. ही खूप जुनी आणि पुरातन मूर्तीचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर मंदिराचं स्ट्रक्चर आज पण त्याच कंडिशनमध्ये एवढं छान आकृती दिसते ना की मस्त वाटतं बघा. आणि इकडनं अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे अशी की ह्या मंदिरात उभं आहे आपण. ह्या मंदिराचं स्ट्रक्चर असं आहे की उजेड येण्यासाठी फक्त दरवाजा आहे. तर तुम्हाला वाटत असेल की उजेड कुठून येत असेल, तर अजून एक गोष्ट आणि इथं फॅक्ट असा आहे की तुम्ही बघाल की उजेड हा कुठून येतो. तर यांचं खिडकीचं एक जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, ही बघा खिडकीची आकृती कशी बघा की कसं केलेलं आहे बघा यांनी खिडकी. ही खिडकीचं स्ट्रक्चर आतापर्यंत मी तरी कुठेच बघितलं नव्हतं. असं खिडकीचं स्ट्रक्चर दिसतं इथं. भिंतीला एकदम सपाट आणि कोणाला न कोरलेल्यासारखं असं स्ट्रक्चर आहे. हे इथं एक दिसतं आणि त्याच्यानंतर या खोकण्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर गरुड महाराजांची मूर्ती दिसते आपल्याला इथं. आणि त्याच्यानंतर परत भग्नावस्थेत बघा असे विष्णूंची मूर्ती दिसते, जी की आता द्रोहींनी त्यांना ज्यांना कुठलं चांगलं वाटलं नाही त्यांनी या थोडल्यात मुघल निजाम यांना आपल्याबद्दल तर संस्कृतीबद्दल कधी चांगलं वाटायचंच नाही, तर त्यांनी थोडलं बघा. इथं पण हीच खिडकी दिसते बघा. म्हणजे इथून जी उजेड आहे ना, तर इथं जी मूर्ती आहे मारुती रायांची, गणपती बाप्पांची आणि इथं गरुड भगवान यांच्या मूर्तीचं आपल्याला दर्शन उजेडामध्ये असं दिसतं बघा. हे बघा गरुड भगवानची मूर्तीची अशी दिसते. त्याच्यानंतर मारुती रायांची मूर्ती अशी दिसते बघा. आणि महादेवाचं हे कीर्तिमुख चक्र आहे. हे परत दुसऱ्या ठिकाणी कीर्तिमुख लागलं आहे आपल्याला. अजून बघूया आपण महादेवाची मूर्ती पण लागलं आपल्याला, बघूया. तर आता आपण महादेवाच्या मूर्तीकडे जाऊया. असं हे घुमट वगैरे दिसतं आपल्याला काम बघ. तर मित्रांनो आत्ता आपण बसलेलो आहे हडसर किल्ल्यावरती, जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण बसलो आहे. जे तुम्ही माझ्या मागं बघू शकतात हे आहे चिरेबंदी, एकदम दगडामध्ये पुरातन काळातलं हे महादेव मंदिर आहे. ज्या महादेव मंदिरावर बसलेलो आपण, त्या महादेव मंदिराला एंट्री जेव्हा करतो ना आपण, तो वरती आपल्याला गणेशाची आकृती दिसते आणि खाली जो बघितलं तर कीर्तिमुख दिसतं. तर कीर्तिमुखबद्दल तुम्हाला माहीतच असेल तरी मी एकदा सांगतो. कीर्तिमुख हा एक असा राक्षस होता की ज्याला आहे ना खूप भूक लागायची म्हटल्यावर तो महादेवाकडे गेला किंवा महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि महादेवाने त्याला सांगितलं किंवा त्याने महादेवाला विचारलं की भगवान की असं काय करू मी की माझी भूक ही कधीच शांत होत नाही, तर त्यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय द्या. तर महादेवाने सांगितलं की तू स्वतःला पायापासून खायला सुरुवात कर. त्याने जेव्हा स्वतःच्या पायापासून खायला सुरुवात केली तर त्याने पूर्ण अंग हे शरीर जे आहे त्याचं ते खाऊन टाकलं आणि राहिलं फक्त त्याचं तोंड. मग त्याचं तोंड राहिल्यानंतर त्याने परत महादेवांना विचारलं की महादेव आता यापुढे मी काय करू, माझी भूक तर अजून पण शांत झालेली नाही आहे. तर त्याच्यावर महादेवांनी त्याला सांगितलं
की तू बाबा यापुढे जे कलियुग राहील किंवा याच्या पुढे जे बी युग येतील त्या प्रत्येक युगामध्ये तू ज्या माझे मंदिर किंवा कुठलेही देवस्थान असेल त्या देवस्थानाच्या दारामध्ये किंवा दाराच्या पायथ्याशी तुझं स्थान असेल आणि त्या ठिकाणी तू जे भक्तगण येतील त्यांचे जे पाप आहे ते तू खाशील, असं हे कीर्तिमुख आपल्या मागं जे बघितलं आपण ते कीर्तिमुख दिसतं. आणि असं हे त्याचं काम किंवा त्याला म्हणू शकतात असं दिलेलं आहे त्याला वरदान आहे. असं एक कीर्तिमुखाचं आपल्याला थोडक्यात एक वर्णन केलेलं आहे. तर ॲनिमेशन शिकलो ना भाई, वाडा बी बनवू. आता आपण महादेव मंदिरापासून थोड्या अंतरावर पुढे आलो ना तर आपल्याला लागले वाड्याचे अवशेष. हे बघा, हे बोर्ड लागले, हे वाड्याचे अवशेष आहेत. आता जाऊन पुढे बघूया एक्झॅक्ट ज्याला गेट वगैरे असू शकते. हे बघा, इथं गेट दिसतं, हे वाड्याचे अवशेष दिसतं आपल्याला. या प्रकारे आपल्याला असा गेट दिसतो. गेटमधून आत गेल्यानंतर बघा हा गोटा वगैरे असेल. तिथून पुढे गेट, पुढे मध्ये जाऊन बघूया. बघा, एवढेच वाड्याचे अवशेष दिसतात, त्याच्या पुढे काही दिसत नाही. भिंत वगैरे मग इकडे काही पुढे तर नाहीये काही. बस हे वाड्याचे अवशेष एवढेच दिसतात. हा वटा असेल, तिथून पुढे वर दरवाजा वगैरे असेल, म्हणजे इथून काही नाहीये. हे वाड्याचे अवशेष एवढे जे याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. चला तर वर जाऊन बघूया अजून. तर जायला रस्ता इकडनं असावा, बघूया आपण काय तर. बर, ओय ओय. हे बघा वाड्याचे अवशेष आपल्याला वाड्यावर चढल्यानंतर आपल्याला असे दिसतात. बघा, हे बघा इथं खाली काहीतरी दिसतं अजून एक, एक्झॅक्ट काय माहीत नाही. हा वाड्याचा अवशेष आपल्याला असा दिसतो. त्याच्या पुढे एक पाण्याची टाकी दिसते खाली, मग संपला. तर अशा रीतीने मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या मागे वाड्याचे अवशेष दिसतात. आणि इकडे जर बघितलं तिकडे महादेव मंदिर दिसतं, त्या साईडला बघितलं तर धान्य कोठार दिसते. आणि ज्या साईडने आपण आलो त्या साईडला आपल्याला महादरवाजा लागतो, जो की दुसरा महादरवाजा लागतो. हे माझ्या मागे जे बघू शकता ते वाड्याचे अवशेष आहेत. आता काही एवढं राहिलेलं नाही, थोडेच वाड्याचे अवशेष लावलेले आहे. तरी जेवढं होईल तेवढंच नॉर्मल दिसतं आपल्याला. फक्त ही भिंत दिसते माझ्या मागे वाड्याच्या अवशेषची, हे बघू शकता तुम्ही. फक्त ही भिंत दिसते वाड्याच्या अवशेषची. आणि इथूनच की जे महाराज वगैरे असतील जे दर्शनाला महादेवाच्या मंदिरात जात असतील, की कुठल्याही गडकिल्ल्यावर जर बघितलं तर वाडा हा महादेवाच्या मंदिराजवळच होता. आणि हे महादेव मंदिर दिसतं आपल्याला. महादेवाचं मंदिर दर्शन वगैरे घेतले, महाराज वाड्यावर आले. इकडे सदर वगैरे असेल, त्याच्यात अवशेष काही दिसले नाही आपल्याला, पण जेवढं दिसलं तेवढं. बाकी धान्य कोठार बघितलं. धान्य कोठार कसं होतं की त्याचं स्ट्रक्चर समजून येत नव्हतं किंवा कळूनही जात नव्हतं कोणाला, की युद्ध जरी झालं तर की कोणी धान्य कोठारावर वगैरे हमला करणार सुद्धा नाही. असं एकदम धान्य कोठार होतं, जे की एकदम भिंतींमध्ये कोरून बनवलेलं असं धान्य कोठार होतं. त्याचं स्ट्रक्चर जे बघितलं ना ते अप्रतिम होतं, इतकं जबरदस्त. आणि मध्ये एवढा गारवा वाटतो ना, की एवढं थंडगार वाटतं की पॉसिबलच नाही की तिथं धान्य जे ठेवलेलं ते खराब होईल. म्हणून कितीही जरी काळ ठेवलं तुम्ही धान्य हे योग्य प्रकारे आणि चांगलं राहील असं त्याचं स्ट्रक्चर होतं, जे या प्रकारे सातवाहनकाळाच्या राजांच्या याच्यामध्ये बनवलं गेलेलं होतं. मग आपला आजचा जो किल्ला आहे हडसर हा इथंच समाप्त झालेला आहे. तर मग जे काय राहील तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बाकी माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचूच आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट संडे. चला.